फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. जय भीम. मी विजय निलंगेकर. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. भारत सरकार जे आहे हे एकंदरीत सेल आउट केलं गेलेलं आहे. म्हणजे नुसतं आर्थिक दृष्टिकोनातून सेल आउट केलेलं नाही आहे, तर देशाची सार्वभौमसुद्धा विकल्या गेलेली आहे अशी असणारी परिस्थिती आहे, घाण ठेवलेली आहे अशी असणारी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवरती ते पत्र देण्यात आलं होतं आणि आजच्या असणाऱ्या या बैठकीला उपस्थिती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेली आहे. आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्ष हा असणारा मोठा पक्ष आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. तेव्हा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण असणारा कार्यक्रम केला पाहिजे आणि 23 तारखेला नागपूरला RSSच्या हेडक्वार्टर्सवरती मोर्चा म्हणण्यापेक्षा धरणं आयोजित आम्ही असणारा करतोय आणि तिथे ज्या व्यक्तीचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे नाव आहे ते एसटीच्या फाईलमध्ये आत्ता असणारं जे आलेलं आहे ते फक्त त्यांनी असणारं डान्स केला, मुजरा केला एवढाच उल्लेख आहे. पण एवढ्याच मुद्द्यावरनं जे काही सरेंडर करण्यात आलेलं आहे, आर्थिक बाजारपेठ सरेंडर करण्यात आलेली आहे, राजकीय निर्णय घेण्याची शक्तीसुद्धा सरेंडर करण्यात आलेली आहे आणि ती आता आपल्याला सरळ सरळ दिसते की अमेरिकेने तुम्हाला 30 दिवसाचं पेट्रोलियम प्रॉडक्ट्स विकत घेण्याची परमिशन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तेव्हा इथनं तुम्ही प्राईम मिनिस्टर कसं त्या ठिकाणी ठेवताय की जो ब्लॅकमेलिंग होतोय, अशा ब्लॅकमेलिंग होणाऱ्या प्राईम मिनिस्टरला तुम्ही असं कसं मानताय, कसं ठेवताय याचा तुम्ही असणारा खुलासा करा. हे विचारायला जे आहे ते 23 तारखेला नागपूरला लोकांना आम्ही बोलवणार. इथल्या असणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी मी असणारं आवाहन करणार आहे की जे काही आर्थिक दृष्टिकोनातून सरेंडर झालेलं आहे त्याचा पहिला फटका तुम्हाला असा बसेल. कदाचित आमचा असणारा हा 23 मार्चचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या आतमध्ये बँका अडचणीत आलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतील अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आपण असणारं तिथे आम्ही सगळ्यांनी बसू. देशाला नुकसान ठरणारा प्राईम मिनिस्टर असू नये अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. एक मिनिट हर्षवर्धन, आता आपल्या एक आव्हान सगळ्या संविधानावर विश्वास असणाऱ्या आणि मूळतः जे रायटिस्ट विचार आहे त्याला विरोध असणाऱ्या आणि या देशाच्या सार्वभौमत्वावर विश्वास असणाऱ्या समविचारींना आदरणीय बाळासाहेबांनी पत्र लिहून एक साथ घातली होती की आजच्या या कठीण परिस्थितीमध्ये आपण थेट स्वरूपामध्ये ही आंदोलनात्मक भूमिका स्वीकारली पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाची जी पितृसंस्था आहे त्या पितृसंस्थेला जाऊन थेट स्वरूपात जाब विचारला पाहिजे. अशा आशयाचा जो त्यांचा प्रस्ताव आहे याची आज देशाला गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष होत आहेत आणि या 100 वर्ष होत असताना काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करावा आणि भारताचं संविधान स्वीकारावं, स्वतःच्या संघटनेची नोंदणी करून घ्यावी अशा आशयाचं 100 वर्ष होत असताना 2 ऑक्टोबरलाच एक भूमिका स्वीकारली होती. नागपूर येथे दंगल झाली त्या पार्श्वभूमीवर देखील थेट रेशीम बागवर देखील मोर्चा काढण्याचा एक प्रयत्न हा काँग्रेसच्या वतीनं झाला होता आणि या सगळ्या शृंखलेच्या पलीकडे जाऊन कुठेतरी पक्षीय एका पक्षाच्या ऐवजी सर्वांनी एकत्र येऊन अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण पुढे गेलो पाहिजे. ही जी भूमिका आदरणीय बाळासाहेबांनी जी मांडली आहे ही
काळाची गरज आहे आणि या अनुषंगानं त्यांनी दिलेल्या हाकेला एक समर्थ साथ देण्याचा प्रयत्न हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं राहील आणि त्यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात जी जो 23 तारखेला घातलेला कार्यक्रम आहे त्यामध्ये काँग्रेस पक्ष सहभागी राहील.